हाय फ्रेंड, आज मी बनवणार आहे चिकन पुलाव. तर त्यासाठी मी इकडे बघू शकता पाव किलोला थोडंसं जास्त चिकन आहे. त्यासाठी मी इकडे साहित्य घेतलं आहे, जसं की टॅमॅटो आहे, कांदा आहे, थोडासा कढीपत्ता, तेजपत्ता, कोथिंबीर, थोडासा अर्धा लिंबू घेतला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आहे, थोडंसं दही आहे आणि इकडे मी काही गरम मसाले घेतले, जसं लाल तिखट आहे, आमचा घरगुती मसाला आहे, धना जिरा पावडर, हळद पावडर आणि हा पण काळा मसाला आमचा घरगुतीच आहे, नाशिकचा फेमस आहे काळा मसाला. आणि इकडे थोडा गरम मसाला घेतलाय आणि इकडे बघू शकता तांदूळ घेतले मी धुवून असे स्वच्छ म्हणजे साफ करून घेतले. आता मी त्याला धुवून घेणार आहे. आता आपण स्टार्ट करू. मस्त इकडे गरम झालंय, फक्त कुकर आपलं तेल गरम झालं. आता मी तेजपत्ता कढीपत्ता घालून घेणार आहे. आता त्यातच इकडे मी कांदाही घालून घेणार आहे. कांदा टोमॅटो दोन्ही पण मी टाकून घेते. टोमॅटो मस्त असं शिजला पाहिजे त्यासाठी मी इकडे चवीनुसार मीठही घालून देते. आपल्याला कांदा टोमॅटो मस्त असा शिजून द्यायचा आहे. छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा आपला कांदा टोमॅटो छान असा शिजलाय. आता मी अद्रक लसूणची इकडे पेस्ट घालते. रेडीमेडच पेस्ट आणलेली मी आता घालते. मस्त असं एकदा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. बघू शकता यातच आपल्याला सगळे जे आपण मसाले घेतले होते ते ऍड करायचे. आपल्याला जितकं तिखट हवंय तितकं आपण घालू शकतो. आता गॅस थोडा मी स्लो करते आणि हे दही जे आणलंय हे दही पण घालून मसाला दही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. खूप छान अशी साधी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे आपली. जास्त मेहनत पण नाही आणि जास्त हे पण नाही. बघू शकता खूप छान असा कलर आलाय आपल्याला मसाल्याला. आता यातच आपण चिकन पण घालून घेऊ. मी इकडे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं चिकन. आता मी ते त्यात आपण याला 5 ते 10 मिनिटं मस्त या मसाल्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं. बघू शकता खूप छान असं आपलं चिकन मस्त तेलावरती मस्त फ्राय झालेलं आहे आणि खूप छान असं बघू शकता कलरही आलाय आपल्या चिकनला. आता आपण या तांदूळ इथे स्वच्छ पाण्याने मी थोडा वेळ भिजवलेले, आता मी ते घालून देते. त्याला एकदा परत आपण मस्त असं मिक्स करून घेऊ. पाणी आपल्याला नंतरच घालायचं आहे त्याच्यात, पण आधी चांगलं असं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. कोथिंबीर घालते आणि मी इकडे अर्धा लिंबू घेतलेला पिळून, हा पण मी घालून घेते. तुम्हाला वाटला तर घाला, नाही वाटलं तर नाही पण घालू शकत. आम्हाला आवडतो मी घालते. आता मी यात पाणी घालणार आहे. मी ह्या ग्लासाच्या मापाने तांदूळ घेतलेले. मी तांदूळ 1.5 ग्लास घेतलेले, त्यामुळे ह्याच ग्लासाने मी 2.5 ग्लास इकडे पाणी घेतलं आहे मापाने, त्याच्यात तेच घालणार आहे. म्हणजे आपला भात मस्त असा सुटसुटीत आणि छान होतो आणि जास्त चिकटही नाही होत आणि काहीच नाही. बघू शकता आता मस्त आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. बघू शकता मस्त असं मी व्यवस्थित एकजीव करून घेतलंय. आता आपण याला झाकण लावून 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. शकता आपला चिकन भात एकदम मस्त असा चिकन पुलाव रेडी आहे आणि खूप छान असा होतो. तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.